भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने पदवीधरच्या निवडणुकीमधलं केलेलं नोंदणी याचा आकडा खूप मोठा आहे। मुंबई आमचीच अशा पद्धतीचं एक अभियान आम्ही चालवलं होतं। आमच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून केलेली नोंदणी ही त्या ठिकाणी आम्ही सबमिट सुद्धा केली आहे आणि म्हणून या आकड्याच्या आधारावर आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, प्रदेशाच्या नेतृत्वाबरोबर कोर कमिटीत याचा निर्णय होईल। अंतिम निर्णय मित्रपक्षांशी सुकाणू समितीमध्ये बोलून महायुती करेल। पण भाजप या ठिकाणी लढण्यास तयार आहे का? भाजपचे उमेदवार आहेत का? मी म्हटलं मागणीच आहे आमची। आमच्याकडे उमेदवारही आहेत, कार्यकर्तेही आहेत, शिक्षकांमध्येही आहेत आणि पदवीधरांमध्येही आहेत। आणि मुळामध्ये खरं तर पदवीधर या जागेवर उभाटा सेनेचा काही संबंधच नाही, अधिकारही नाही। जर नीट माहिती मुंबईची घेतली तर लक्षात येईल आम्ही एका हिंदुत्वाच्या व्यापक भूमिकेमध्ये ज्या गोष्टी मित्रपक्ष म्हणून त्यावेळेची शिवसेना म्हणजे आताची उभाटा सेना यांना देत गेलो, त्यामध्ये या जागा गेल्या आहेत। मधु देवळेकर इथून 2दा विधान परिषदेवर गेले होते। या ठिकाणी पंडितजी आणि कानिटकरजी आमचे आमदार होते आणि म्हणून सलग 24 वर्ष या जागेवर जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष निवडून येत होता। आणि त्यामुळे सगळ्यात पहिला दावा कोणाचा असेल तर तो भाजपचा आहे, हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे। कोस्टल रोडच्या कामावरती आता प्रचंड टीका होते। आज पाणी गळती पाहून आली। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलेला आहे, एक लेन खुली केलेली आहे घाईघाईमध्ये, दुसरी लेन कधी खुली करणार, जून उजाडलेला आहे। आदित्य ठाकरे बोलतायत कुठून कुठून म्हणजे कुठल्या जागेतून, वाच गैरसमज नको। आणि म्हणून ते लंडनच्या कुठल्या कोस्टल रोडवर थंड हवा खात पॉपकॉर्न खात बोलतायत का मुंबईकरांच्या प्रश्नावर मुंबईत येऊन बोलतायत, कोस्टल रोडवर येऊन बोलतायत? ज्यांना मुंबईकरांच्या विषयाशी लेणं देणं नाही, सुट्टीवर येणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे मुंबईकरांसाठी काही प्रश्नांवर सुट्टीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे जे येतात त्यात प्रथम नाव आदित्य ठाकरेंचं आहे। आणि मग वेळ मिळाला की थंड प्रदेशात पळतात। आणि म्हणून त्यांनी उंटावरना शेळ्या हाकू नये हे आदित्य ठाकरेंना पहिलं सांगणं आमचं आहे। हा विषय गंभीर आहे। जी माहिती समोर येते ती जर खरीच तशी असेल तर यावर मुंबई महानगरपालिकेला सडेतोड प्रामाणिकतेने उत्तर द्यावं लागेल। हा कोस्टल रोड ही सगळी प्रक्रिया ही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत होती आहे। स्टँडिंग कमिटीतून टेंडर काढून कट कमिशन मिळावं म्हणून उद्धवजींनी त्यावेळेला ती महापालिकेकडे घेतली। त्याही वेळेला ही चर्चा होती की महापालिका हे सगळं काम करण्याचा अनुभव महापालिकेकडे आहे का? पण उद्धवजींनी आदित्यजीच्या हट्टावर आणि स्टँडिंग कमिटीतल्या कट कमिशनसाठी स्वतःकडे घेतली। आणि त्यानंतर झालेले प्रताप वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मीच मांडले, महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा मी मांडले। आज त्याची पुनरावृत्ती करण्याऐवजी मी पहिल्यांदा प्रश्न महापालिका आयुक्तांना हा विचारतोय की ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं होतं त्याने उपकंत्राटदार नेमले होते का? सब कॉन्ट्रॅक्टर दिले होते का? याची परवानगी महापालिका आयुक्तांची महापालिकेची होती का? नंबर 2। नंबर 3, जर उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर सुद्धा एवढ्या अतिशय महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात परवानगी विना काम करत होते तर ते महापालिकेला लक्षात आले होते का? नंबर 4, महापालिकेला हे लक्षात आल्यावर महापालिकेने त्याच्यावर कारवाई का नाही केली? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? आणि नंबर 5, हे उपकंत्राटदार ज्यांनी या बांधकामासाठी जो माल मसाला गोळा करायचा होता, म्हणजे रेती असेल, वाळू असेल, दगड असतील,
त्या कुठल्या पद्धतीच्या असल्या पाहिजेत, त्या कुठल्या पद्धतीच्या त्याला आपण म्हणू स्पेसिफिकेशनच्या असल्या पाहिजेत, या संदर्भामध्ये PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटने काही निर्देश दिले होते का, आणि ते निर्देश दिले होते तर त्या पद्धतीने काम का नाही झालं. आणि या सगळ्यामध्ये थेट सांगायचं झालं तर युवा सेनेचे काही पदाधिकारी उपकंत्राटदार म्हणून काम करत होते का, या 7 प्रश्नांची माहिती आयुक्तांनी पहिल्यांदा द्यावी. हा गंभीर प्रश्न आहे, याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि याच्यावर उत्तर सुद्धा आयुक्तांकडून अपेक्षित आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. आमच्या मित्राला शरद पवार यांनी दूर केलं असं विधान अमित शहा यांनी केलेलं आहे. यावर आता प्रतिक्रिया यायला लागली आहे. काय सांगायला संदर्भात? स्वस्वार्थापोटी आणि स्वपुत्राच्या अतिप्रेमापोटी उद्धवजी आमचे परंपरागत मित्र असून सुद्धा पवार साहेबांनी त्यांना दूर केले. पवार साहेबच सुद्धा म्हणाले. आणि म्हणून हिंदुत्व त्यांनी सोडलं उद्धवजींनी सत्तेसाठी, आणि मित्राला सुद्धा सोडलं सत्तेसाठी. सत्तेसाठी, स्वपुत्राच्या प्रेमासाठी विचारधारा सोडली. उद्धवजींना या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील. नक्कीच मनसेने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे कोकणात. ज्या प्रकारे राज ठाकरेंनी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला, तर ती जागा आता महायुती बिनशर्त ती जागा मनसेला सोडणार का? कारण आता त्यांनी दुसरं एक आहे, मनसेचे नेते आहेत अविनाश जाधव आणि अभिजित पानसे दोघांनीही असं सांगितलेलं आहे की जर आम्ही बिनशर्त तुम्हाला पाठिंबा दिलाय तर तुम्ही का देऊ शकत नाही. आम्ही आमदारकी पण सोडायची, मग पक्ष कसा चालवायचा. दुसरं, जर तुम्ही पाठिंबा नाही दिला तरी आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत. कोण काय बोललं ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे. भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे. भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलंय. निरंजन डावखरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष लढणीय सिटिंग जागा हे स्वाभाविक आहे. आणि मग अविनाश जाधव काय बोलले आणि पानसे काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. कारण याबद्दलची कुठलीही चर्चा किमान पक्षी, त्यांचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षाध्यक्ष यांच्यामध्ये झालेली मला तरी माहीत नाही. आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करीन की शुभेच्छा आहेत. त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद. चर्चेविना स्वतःच जागा घोषित केली, शुभेच्छा. या पलीकडे मी काय बोलू. सर, आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारावरून आता भाजप आणि एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं सरकार भ्रष्ट आहे, कंत्राटदारांकडून महापालिका दंड आकारत नाहीये, त्यामुळे आमचं सरकार आल्यावरती आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू, ब्लॅकलिस्ट करू. आदित्य ठाकरे यांचा मुंबईतल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाबतीतला आरोप जो पहिल्या दिवसापासून बघतोय तो सेमच आहे की तुम्ही राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग किंवा उत्कृष्ट काम करणारे कंत्राटदार का आणलेत, याच्यावरच त्यांचा रोख आहे. याचा अर्थ परंपरागत जे कार्टेल करणारे एकाच गावातले अमराठी भ्रष्ट कंत्राटदार जे होते त्यांना काम का नाही दिलं, ही त्यांची पोटदुखी आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरे यांना जुन्या पद्धतीतले कार्टेल करून -35, -40 निकृष्ट दर्जाचे काम करणारे एकाच गावातले भ्रष्ट कंत्राटदार का नाही, याबद्दलची ते लढाई लढतायत, याची ते वकिली करतायत. आणि त्यामुळे त्याचीच चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. लोकसभेला जो स्ट्राईक रेट असेल त्याप्रमाणे विधानसभेचं जागा वाटप होईल. मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे आणि त्याच पद्धतीने जास्त जागा भारतीय जनता पक्ष लढवेल. पण आमच्या सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांचा योग्य सन्मान ठेवूनच निर्णय करेल. सर, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल येईल त्यावर मग कीर्तिकरांवर कारवाई करायची की नाही ते ठरवलं जाणार आहे, अशा प्रकारची माहिती मिळते. काय उत्तर पश्चिमचा निकाल येईल असं तुम्हाला वाटतं? आणि उत्तर पश्चिम महायुती जिंकेलच, माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. विषय कारवाईचा असेल तर तो एकनाथजींच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, तो त्यांना निर्णय करायला लागेल. कारवाई करण्यासाठीच्या आवश्यक असलेल्या पक्षविरोधी केलेल्या विधानांची आणि कामाची माहिती आम्ही एकनाथ शिंदेजींना पोचवू.
तर तुम्हाला काय वाटतं, मुंबई महापालिका सज्ज आहे का? यावेळी पावसाचा अंदाज जास्त वर्तवण्यात आलेला आहे. कोस्टल रोड बंद, एकंदरीची परिस्थिती पाहिली, मुंबई यावेळी पुन्हा तुंबू शकते का? तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईचं काम त्याच रिंगमध्ये, कार्टेलमध्ये काम करणाऱ्या आदित्य ठाकरेजींच्या जवळच्या मित्राच्या लोकांचं आहे. आणि म्हणून माझी सपशेल अपेक्षा फोल ठरणार आहे, मुंबईकरांची अपेक्षा फोल ठरणार आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्र असलेल्या कार्टेलमधल्या कंत्राटदारांनी नाले संपूर्णतः साफ केलेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री आणि आयुक्तांना त्याची माहिती आम्ही दिली. सर, 2 वर्षापासून महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये, मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास विभाग आहे, प्रशासक सध्या कार्यरत आहेत महापालिकेवरती. हे मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं फेल्युअर नाही का? मुख्यमंत्री तर जबाबदारीने वागतायत. महाराष्ट्राने 2 मुख्यमंत्री बघितले अगोदर. उद्धवजी बेजबाबदार मुख्यमंत्री म्हणून घरात बसूनच नाले सफाई पाहायचे, आता तर ते लंडनवरून नाले सफाई पाहत आहेत. आणि माननीय एकनाथ शिंदेजी हे पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून स्वतः नाल्यावर गेले, स्वतः बैठका घेत आहेत, स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. आणि म्हणून अपेक्षा आमची शिंदेजींकडनं आहे ते योग्यच निर्णय करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.